व्हिडिओ चालू करण्यापूर्वी सर्वांना अत्यंत महत्वाची सूचना आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सौरभ मांडे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण आपली व्हिडिओ स्टार्ट करू। नमस्कार मित्रांनो, मी सौरभ मांडे तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये। आता ब्लॉगचा आजचा विषय असा आहे, तुम्ही आता मागील 1-2 आठवड्यापासून तुम्ही ब्लॉग्स बघत आला असताल, पण आता हा सगळ्यात मोठा ब्लॉग असेल, तुम्ही हा पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि या ब्लॉग मध्ये मी असं काही सांगणार आहे की म्हणजे ट्रिप कशी प्लॅन केली आणि काय काय नियोजन केलं, काय पूर्वतयारी केली, हे सगळं सांगणार आहे। आणि पूर्वतयारी म्हणजे खाण्यासाठी काही घेतलं आणि कपडे वगैरे घेतलं ते आम्ही खरेदी करण्यासाठी मॉलला गेलो होतो। मॉलला कपडे वगैरे नव्हते, पण खाण्यासाठी सर्व काही गोष्टी होत्या। मग आम्ही फरसाण, चिवडा, वेपर्स वगैरे घेतले। त्यानंतर आम्हाला सगळ्यांना संध्याकाळी 10 वाजता ज्या ठिकाणी गाडी आणणार होती त्या ठिकाणी बोलवलं होतं। आम्ही 10च्या आसपास सगळे जमा झालो आणि मग आमचा प्रवास चालू झाला। तर तुम्ही हा प्रवास चालू झालेला तुम्ही ब्लॉग मध्ये बघा। चलो। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो फिरायला जायचं म्हणलो, काही ते खायला गॅस लागला, मग आलो आम्ही शॉपिंग करायला। मग काय आमची गाडी पण आली, मग नारळ वगैरे फोडण्याची तयारी पण चालू झाली। नारळ फोडून झालं आणि सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेतला आणि मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो। आपली गाडी रेडी झाली आणि आमचे मित्र सगळे गाडीत बसले। प्रवासाची सुरुवात देवाचं नाव घेऊन करतो, मग आम्ही पण देवाचं नाव घेऊन प्रवासाची सुरुवात केली। मग काय गाडीची स्टिअरिंग गर 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 फिरवली आणि तिथं होतो, इथं आलो। गाणी लावली, शांत बसते होय, लागले नाचायला। नॅशनल हायवेचं पहिलं टोल नाका पडलं हो, आम्हाला सगळ्यांना झोप येत होती। मग आम्ही लगेच चहा प्यायला थांबलो। चहाच्या शेजारी लगेच पेट्रोल पंप होता, म्हणलं टाकीच फुल करून घेऊ। आता आपण दुसरं कोणतं हँडल करायला लागलं, पण ते दुसरं कोणी नव्हतं, आपलं त्याच्यात भाऊच होता, त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं। त्याच्यात भाऊनी सगळ्यांना ब्लॉग मध्ये घेतला। दादा तुला मनातली गोष्ट बोलली राव, भाऊला म्हटलं निघायचं का। मग तिथून इथं आलो, म्हणजे आपल्या जेजुरीवर आलो। हे शिवान म्हटलं चला तुम्हाला दर्शन करू आणतो। आम्हाला वरती गेलं, कोणी तिथे झोपलेलं दिसलं। आम्ही त्यांना विचारायला गेलं की मंदिर कधी उघडणार आहे, तिथं आमचा मित्रच निघला। हा रात्रीचा व्ह्यू बघून लय भारी वाटलो। आमचं झालं इथंच फोटोशूट चालू, नाईटचं फोटोशूट म्हटलं तर चालत काय अडचण नाही। श्वान आम्हाला परत खाली पण घेऊन आलो। तोपर्यंत दर्शन घेतो, तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। धन्यवाद। आपला प्रवास चालू झाला होता मित्रांनो। आता रात्रीचा प्रवास होता, त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडीला डिझेल टाकत होतं, डिझेल टाकायला थांबलो आणि एक टोल नाका पण लागला आमचा। याच्यामध्ये भरपूर टाइम गेला आणि मग आम्ही पहिला पॉइंट म्हणजे जेजुरीला गेलो। जेजुरीला आम्ही रात्री पोहोचल्यामुळे दरवाजा बंद होता, त्याच्यामुळे आम्हाला आज जाता नाही आलं। पण तुम्ही जेव्हा जेजुरी जाण्याचा प्लॅन कराल तेव्हा तुम्ही 5-4 वाजता पोहोचण्याचा प्रयत्न करावा। आणि त्यानंतर आम्ही नारायण गावातील श्री दत्त मंदिरात दर्शन घेतलं आणि मग आमची सकाळची सुरुवात प्रति बालाजी पासून झाली। पुण्यापासून 40-45 किलोमीटर असलेले प्रति बालाजी मंदिरात आम्ही मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो। सकाळी आम्ही तिथं फ्रेश होण्यासाठी रूम घेतल्या होत्या। एकदम कमी किमतीमध्ये तिथं रूम फ्रेश होण्यासाठी भेटून जातात आणि मग आम्ही तिथून फ्रेश होऊन प्रति बालाजी दर्शन घेण्यासाठी गेलो। तिथली सकाळ म्हणजे अस्मरणीय, कधीच विसरू शकत नाही अशी होती। तुम्ही ब्लॉग मध्ये बघू शकता। लावा आपला ब्लॉग। अचानक चालता चालता मोबाईलची चार्जिंगच संपून गेली। नमस्कार मित्रांनो, मी सौरभ मांडे। रात्री जेजुरीचा गड बंद असतो, त्यामुळे आम्ही तिथून दर्शन घेऊन मागं फिरलो। आम्ही डायरेक्ट नारायण गावात आलो। इकडे तिकडे बघा कोणीच नाही, दुकानं बंद, सगळा अंधार, फक्त आम्हीच। आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि खाली येऊन बसलो। तेवढ्यात आम्हाला एक श्वान भेटलं। श्वानला म्हणलं शुभ सकाळ। सगळे आरती करण्यासाठी उभा राहिले। पुण्यापासून 40-45 किलोमीटर असलेल्या प्रति बालाजी या मंदिरात आम्ही येऊन पोहोचलो। मंदिर परिसरात असलेली शांतता, स्वच्छता व शिस्त ह्यापासून आमची दिवसाची सुरुवात झाली। गुड मॉर्निंग मित्रांनो, सौरभ मांडे या वातावरणात आल्यावर खुशच झाला। मग सौरभ मांडे सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं। आता आम्हाला उत्सुकता लागली होती सनराईज पाहण्याची, मग आम्ही चाललो सनराईज पाहण्यासाठी। गाडीतून असलं काहीतरी सनराईजचा व्ह्यू दिसत होता। सनराईज बघता बघता सगळेच झोपून गेले होते, मी एकटा जागो ना। सनराईज बघून आमचा यश भाऊ पण आनंदी झालो।
आम्हाला अजून एक मंदिर भेटलं, ते म्हणजे साताऱ्यातील वाई गणपती, म्हणजेच कृष्णा नदी काठी बसलेल्या महागणपतीच्या दर्शनासाठी. तिथं आजूबाजूला आणखी ट्रॅव्हल पण दिसत होते. मला वाटतं अजून पण ट्रिप आलेले दिसते. अरे याच्या संग तो ओळखच करून द्यायची राहिली. आमचा मित्र आदित्य. हे दोघं आम्हाला फुलं घ्या म्हणत होते. आम्ही म्हटलं लहान मुलं हेच द्यावं घरची फुलं. तुम्ही म्हणत असते ना एवढं फास्ट मध्ये पळत पळत तुकडं चालला अचानक. पळत पळत आम्ही अर्जंट मध्ये आलो चहा प्यायला. चहाला वेळ नाही पण वेळेला चहा पाहिजे. आमच्या सगळ्यांचा चहा पिऊन झाला. अरे याची हो, आम्ही तोपर्यंत घाट चढतो तोपर्यंत सौर मांड्याला सबस्क्राईब करून टाका आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुढे लय माहिती हो, लय आता काय सांगू तुम्हाला, तुम्ही बघतो ब्लॉगच बघत राहा. यानंतर मित्रांनो आम्ही प्रतिबालाजी नंतर आम्ही आलो महाबळेश्वर पाचगणला. पाचगणीनंतर आम्ही गेलो मॅप्रो गार्डनला. मॅप्रो गार्डनला आपण खरेदी करू शकतो. तिथं स्ट्रॉबेरी विकायला आहे, तिथं स्ट्रॉबेरीचे भरपूर प्रोडक्ट विकायला आहे, आपण घेऊ शकतो. तिथे शेती पण होते, ते तुम्ही याच्यामध्ये ब्लॉग मध्ये सविस्तर बघा. तर मी म्हटलेलं आहे यार, मी आला की योगाला पण भरपूर चालला होता आणि चला लावा आपला पुढचा व्हिडिओ. पाचगणीमध्ये गेलो. हा काय प्रकार पाहायला भेटला काय ना, भयंकरच होता राव. आता प्लॅन ठरला पाचगणीला जायला. बघू तरी पाचगणीत काय काय बा. या मित्रांना म्हटलं कोण येणार आहे माहिती का आता. हे आमचे मित्र शिवम दादा. या आज मी आल्या गे रे. शुभम भाऊ सांग गप्पा मारता मारता पाचगणी कधी आला समजलाच नाही राव. इथं गेलं आम्हाला सगळी माहिती त्यानं आली. हे काका बागा शेवटी काय म्हटले, या पाचगणीमध्ये 350 मूवीचं शूटिंग झालं असं ऐकलं. सगळ्यांना हाय गाईज म्हणलं आणि पुढे चाललो. या आजी म्हटल्या आम्हाला पण घ्या हो व्हिडिओ मध्ये. आपल्याकडे स्ट्रॉबेरीची शेती पाहायला भेटत नाही. हे लोक रोड शेती करतात आणि ह्याच रोडवर स्ट्रॉबेरी विकतात. मग आम्ही चालू स्ट्रॉबेरी टेस्ट करण्यासाठी. मग काय एक स्ट्रॉबेरी 4-5 लोकांनी खाल्ले हो. याच्याबद्दल तर मी काही बोलणारच नाही हो. आतापर्यंत एवढे बॉल फेकले ना, एकदा पण ग्लास पडले नाही. नेमकं काय विषय हो. तिथं नाश्ता केला आणि तिथंच हात धुवून टाकले. मग चाललो पुढं. शिवम दादा कुठं घेऊन चालला तर काय ना भाऊ मला. पुढे तर मॉलला घेऊन चालला वाटतं. आम्ही सगळे आलो मग जेवायला. मग सौर मांडे पण आला जेवायला. सौर मांडे इथं आले शांत बसतो होय. लागलं माहिती सांगायला. आमच्या संग जेवणासाठी एवढे मित्र पण आले होते आमचे. इथलं किचन डायरेक्ट कंटेनर मध्ये हो. इथले किचनला भारी डायरेक्ट कंटेनर मध्ये. आता जेवण बिवण उरकलंय म्हटलं जरा गाडीत जाऊन बसा. हो माझा तर कॅमेराच उलटा आला. हो तुम्ही काय बघताय. सौर मांडे व्लॉगला सबस्क्राईब करून टाका आणि फॉलो करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आज केलं इथं हे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. महाबळेश्वर पंचगंगा मंदिर याबरोबर आम्ही प्रतापगडावर पण गेलो होतो. प्रतापगड पण आहे याच्यात ब्लॉग बघितल्याशिवाय काय कळणार नाही. लावतो ब्लॉग. चलो नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय महाबळेश्वरला आणि आता आपल्या बरोबर आहेत सर्व मित्र. बघू आता पुढे काय होत आहे. आधी सगळ्यांना एकच मनुष्य येतो, जय महाराष्ट्र. आमचे मित्र निलेश, तेजस, अनिकेत हे पण म्हणले आधीला जय महाराष्ट्र. काय आलो पंचगंगा मंदिराच्या परिसरात. खरेदी करण्यासाठी भरपूर आहे. आम्ही खरेदी पण करतोय. 13 जण गौरव आले दर्शन घेऊन बाहेर. मग आम्ही चाललो पंचगंगा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आमचे संघ ललित, अविनाश आणि समर्थ होता. मग आम्ही चाललो पुढं. अशा 10-15 पायऱ्या चढत आम्ही आलो मंदिराच्या समोर. सौर मांडेंनी सगळ्यांना आवाज दिला, चला पटकन आपल्याला फोटो घ्यायचा आहे. माझ्या म्हणण्यानुसार मग मस्त पैकी एक ग्रुप फोटो घेतला. दर्शन वगैरे घेऊन म्हणले इकडे आले चॉकलेट वगैरे घ्या चांगले असतं. आम्ही महाबळेश्वरचे दर्शन घेऊन आम्ही प्रतापगडला आलो. मग काय आमचा एक ग्रुपच पाडला. आमच्या ग्रुपमध्ये अविनाश भाऊ, निलेश भाऊ, शिवम भाऊ आणि समर्थ भाऊ. चलो मग आम्ही गडचा. अजून एक दुसरा ग्रुप पण आलो भाऊ, संजोग आणि आदी आणि यशचा. चलो यश भाऊचा उत्साह बघून आम्हाला पण उत्साह आला ना भाऊ. मग आम्ही लगेच इकडून शॉर्टकट मारला. प्रसाद तो वर पण गेला भाऊ लगेच. मग आम्ही सगळे येऊन पोहोचलो गडावर. प्रसाद काय म्हणत होता काय ना शिव आमचे मस्त पैकी इथं फोटो काढले, फोटोशूट झालं आणि मग गड उतरून खाली आलो. मी खाली आलो, मला हे लहान मुलं भेटले. मला हे मुलं बघून लहानपणाच आठवलं. मित्रांनो जय शिवराय, जय शंभूराजे. आम्ही आता उतरलोय गड. आता बघू पुढे काय प्लॅन. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग मध्ये असलं काही ते वातावरण राहणार आहे. तुम्ही हो ब्लॉग तर आपल्या मित्रांना शेअर कराच आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. आम्ही ऑनलाईन मॅपवर हे हॉटेल शोधून काढलं होतं, कारण आम्हाला रात्रभर मुक्काम करायचा होता. आम्ही त्या हॉटेलवर जी मज्जा केली, भरपूर मज्जा केली. सगळं पुढच्या व्हिडिओ बघायला विसरू नका.
लावतो व्हिडिओ. गाडीची स्टेअरिंग गर 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 घुमवली आणि तिथं होतो इथं आलो. यशनी सगळ्यांची ओळख करून दिली हो प्रसाद. त्यानंतर हे आमचे उदय भाऊ, या आमचे मित्र ललित आणि सिद्धार्थ. आम्ही अशा हॉटेलमध्ये थांबलो होतो ना, तिथं स्विमिंग पूल पण होता. मग स्विमिंग पूल मध्ये 100 रुपयाची वसूल केली डायरेक्ट पोरांनी. आम्हाला मस्त साऊंड सिस्टीम दिली. मग पोरं काय 1.5 तास फुल एन्जॉय करणार होते. पोरांनी डायरेक्ट 100 रुपयाची वसूल केली. इथं गाणे लावायला दुसरं तिसरं कोणी नव्हतं, स्वतः मीच होतो. त्याच्यामुळे काय आपल्या लेवलचे गाणे लावले डायरेक्ट. गौरव म्हटला आज जास्त धिंगाणा घालायचा आहे, जास्त झापूक झुपूक होणार आहे. बरोबर स्वप्नील पण होता बरं का. बाकीचे आमच्या सिस्टमने खाली बसून घेतलं होतं डायरेक्ट. काय आम्ही आलो सगळे जेवायला. जेवण झालं आणि बाहेर आलो. इथं डायरेक्ट बुफे जेवण होतं हो. आधी म्हटलं चॅनल सबस्क्राईब करून टाका हो. तेवढ्यात आमचं इकडे फोटोशूट चालू आलो लगेच. आपल्या सरच्या राजाची जोडी हॉटेलमध्ये नाही, रानात शोभून दिसते. त्या माशांची मजा बघता बघता इकडे बॅडमिंटन चालू आलो. कोणी प्रसाद बसले मग बॅडमिंटन खेळत. आम्ही लहान नाही पण लगेच आम्ही इकडे घसरगुंड्या खेळायला आलो. बोला पोरं आपण इथं आपला मोबाईल लावलेला होता. चार्जिंग व्हायची वाट बघायची होती. आलो आम्ही बॅग बिग बार नाही का नाश्ता करण्यासाठी. दुसरी साखरा बघा. आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये फ्रेश डायरेक्ट इकडे आता नाश्त्यासाठी प्लॅन करतोय. बघू आता नाश्त्यासाठी पोरं कुठं गेले, कुठं प्लॅन करतोय, कुठं बसलेले ते. सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार आहे की इथं मासे भारी दिसते आणि मग सगळे इथं मासेच बघत बसतंय. आम्ही बॅग बिगा ठेवल्या आलो इकडे नाश्ता करायला. आजचं सगळं नाश्त्याचं नियोजन आमच्या आम्ही भाऊचं होतं माहिती का. आमचा तोपर्यंत नाश्ता होतोय तोपर्यंत सौरभ मांडे व्लॉगला सबस्क्राईब करा, सौरभ मांडे क्रिएशनला फॉलो करा आणि तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आम्ही आमचा दुसरा दिवस अख्खा रायगडावर जाणार होतो. रायगड फिरण्यासाठी जाणार होतो. रायगड चढण्यासाठी आम्हाला 1.5 तास लागला आणि उतरायला एक 1.5 तास. त्याच्यामुळे आम्हाला चढायला 1.5 तास लागला आणि किल्ले रायगड आणि त्यानंतर तिथं फिरायला 1-2 तास लागले. त्याच्यात आमचा अख्खा दिवसच गेला. लावतो हे आहेत आपले कुमार मामा, नाम तो सुना होगा. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो किल्ले रायगडवर. आम्ही एवढे लोक संगत. या आमच्या मित्राची ओळख राहिली तो म्हणजे समर्थ. आपण कॅमेरा पण घेतलेला आहे कारण इथलं दृश्य टिपण्यासाठी कॅमेरा अत्यंत महत्वाचा आहे आणि उन्हाचं संरक्षण होण्यासाठी टोपी पण महत्वाची आहे. परत आमच्या समर्थ भाऊने बिस्लरी पण घेतलेली आहे. इथून तिथं जायचंय. सौरभ मांडेची पहिली रिॲक्शन. मित्र आहे ना आताच टाकलेले या आजी आम्हाला मोठा संदेश देऊन गेल्या. ऐका बघा आजी काय म्हटल्या. तिथं होतो इथं आलो. आम्ही एवढं चढलोय तर दमलोय. हे गाड होतं दिवसातून 2दा चढतात. हे दमत नसतील का. हे आमचे मित्र प्रसाद भाऊ आणि अविनाश भाऊ बर का. थोडं आम्ही थांबतच जायचं नाही पुढं. इथं लगेच सौरभ मांडेची एक व्हिडिओ काढून घेतली. आम्ही किल्ले रायगडच्या महादारात येऊन पोहोचलो. असं बघून उत्साहित झालेलं मन शांत झालं. आमच्याकडे असलेल्या बिस्लरी संपल्या होत्या. ताण तर खूप लागली होती. मग लेमन गोळ्या घेतल्या. आम्ही मग जगदीश्वराच्या दर्शनासाठी आलो. मग तिथं आम्ही पुढे जाणार होतो. आम्ही मग मंदिराच्या पाठीमागे निवांत बसलो. आम्हाला महादाराला तिकीट दिलेलं तिकीट. इथं आम्ही थोडं निवांत बसलो. आम्हाला एक सरही भेटले. आम्ही फोटो काढत असताना आमच्या जवळ एक गाय येऊन उभा राहिली. हे श्वान पण आमच्या संग आलं बरं का. मन शांत करून जाणार सह्याद्री जाता जाता एक प्रश्न पाडूनच गेला. आम्ही हिरकणी बुरुजच्या बाजूने आलो. आम्हाला एक घोरपड पण दिसली. जो खाली उतरताना उत्सव होता ना तो खूप भारी होता. मित्रांनो आम्ही तोपर्यंत खाली उतरतो तोपर्यंत किल्ले रायगडवर कोण कोण आलं त्यांनी कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो आपलं हे पोस्टर बघून तुम्हाला प्रश्न पडलाच असेल नेमका हा ब्लॉग कशाचा आहे आणि याच्यात काय काय. पोस्टर मी बनवतो असं बनवलं होतं त्याच्यात सगळं इन्क्लूड असेल. म्हणजे आम्ही किल्ले रायगड केलं, किल्ले प्रतापगड केलं, परत मॅप्रो गार्डन केलं, महाबळेश्वर केलं, परत दिव्या बीच केला. हे सगळ्याला इन्क्लूड असेल असं तयार केलं होतं. आणि त्याच्यानंतर आमचा 3रा दिवस म्हणजे दिव्यागर बीच वर घालवणार होतो. आम्हाला तिथं भरपूर रायडिंग वगैरे करायचं होत्या. बघा तो व्हिडिओ त्याच्यात सगळी मजा केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ मांडे आणि हे आपले निलेश भाऊने आपल्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. कॅमेरा गर 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 फिरवला आणि 1 मिनिटात सगळे मित्र दाखवले बघा. हो आम्ही नाचत होतो. बाकीच्या गाड्यातले लोक पण आम्हाला बघून नाचायला लागले. हो यश शुभमला म्हणलं तिथं जाय, तिथं होतो इथं आलो. म्हणजेच आपल्याला तिथं कोकणाची ओळख होते अशा ठिकाणी आलो.
म्हणजे आपण दिव्यागर या ठिकाणी आलो. आमची फिरायची सुरुवात म्हणजे आमच्या पोटांपासून चालू आली. मग काय मी पण रील बनवून घेतली. तुम्हाला ती सौर मांडी त्याची 44 ऑफिशियल वर भेटून जाईल. त्याला एक छोटी प्रसाद भाऊची झलक पाहायला भेटली. मी सध्या केळीच्या पानात सुपारीचा याला सुपारीचं झाड असं म्हणतात. इकडे याला सुपारीचं झाड असं म्हणतात. याचं ही सोडलं का नाही याचं सुपारी निघते. मग आम्ही आलो रूपनारायण मंदिराकडे. गौरव स्पॉटला आलेलो आहे या ठिकाणी आम्ही. आता इकडे एक रोड आहे बारीक जंगलात आणि आता आम्ही इकडे बीचवर चाललोय. तुम्ही याचे बघू शकता व्हील बघा कशी आहे. डायरेक्ट टायर आरपा दिसतंय. मित्रांनो गाडीचा विषयच लय खतरनाक होता हो. आम्ही मग 1000 रुपयाचे कपडे घेतले आणि मग चाललो बीचवर. आपल्याला बैलगाडी इथं पण पाहायला भेटली हो. मित्र लगेच इथं क्रिकेट खेळायला लागले. मग काय टाका लागले बॉल. शिवम भाऊ आणि सौर मांडे स्वतः इथं चालताय. आता आणखीन एक मित्र ऍड आले ते म्हणजे खास आदित्य ताकसा. माझ्या मित्राचं युट्यूब चॅनल जास्तीत जास्त प्रमाणात त्याला सबस्क्राईब करून त्याची भविष्याची वाटचालीसाठी त्याला प्रोत्साहन करावे. इथं आल्या मस्त फोटो बिटो काढून घेतले. मी इथं घर 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 फिरतो हो. एक असा भयानक विषय झाला ना याला डायरेक्ट फोनच आला हो. बघ आता काय विषय झाला ते पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. दुकानदाराला म्हटलो आय लव्ह कोकण. मग आम्ही आलो बीचवर आले आम्ही पहिले व्हिडिओ फोटो काढून घेतले. मग म्हणलं बघू नंतर काय करायचं ते. आवीने मग एन्जॉयचा इशारा दिला. मग आम्ही पुढे निघालो. इथं समुद्राचं शेवटचं टोक शोधत बसलो. मला काय सापडणार. माझा तर क्रॉक्स होऊन गेला होता. कसं आणलं शोधून क्रॉक्स शोधता मला हे सापडलं. आमचा मित्र यश याला कोण असते कॉल आला होता. हा फोनवर बोलता डायरेक्ट 1 किलोमीटर निघून गेला आणि त्याला समजलं नाही नेमकं आम्ही कुठं काय कुठं आलोय. बाबा एवढे मोबाईल घेतले ती आता हे विकायचे कसे आणि कुठं याचं नियोजन लावावं लागतंय बघा मित्रांनो. डायरेक्ट गाडीवर बसलो. मग काय गाडी स्टेअरिंग बिरिंग काय दिसत नव्हती. म्हणलं मग आपण गाडी नको चालवायला. गाडी स्टेअरिंग असलं आपण कशी पण चालवतो. मग ह्या बायाला म्हणलं तू कशाला आमच्या बरोबर राहिला. आम्ही येतो चक्कर मारून लगेच आमचं फोटोशूट चालू आलो. ज्याचे बड्डे आधी त्याचे फोटो पहिले काढायचे. मला वाटलं होतं इथं गाडीची स्टेअरिंग घर 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 फिरवायला भेटन. मग इथं काय गाडीची स्टेअरिंग फिरवायला नाही भेटली. पण इथून तिथं जायला भेटलं हो. यश भाऊ लय भारी गाडी चालित होता राव. मग आम्ही बसलो आमच्या नाव गाडीत. शिवम भाऊ निवांत बसलेला होता. अचानक पळून गेलो. आता आम्हाला जे कधी व्हिडिओ मध्ये दिसत नाही ते म्हणजे धीरज भाऊ ते पण दिसले. आणि जे प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिसतात ते म्हणजे आदित्य भाऊ हे पण दिसले. मी तर डायरेक्ट पाण्यात असणार पोरांना आवाज देत होतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून आपली व्हिडिओ बाकी बरं का. आता आमचं एन्जॉय करून झालेलं आहे. आता आम्ही चाललो घरी आणि आता बघू पुढे कोणत्या मार्गे जातोय ते. या अशा मोठ्या बिल्डिंग दिसले म्हणून समजून जायचं आपण पुण्यात आलो. थांबलो एका हॉटेलमध्ये मग जेवण वगैरे केलं आणि मग चाललो परत घरी. मग परत गाडीची स्टेअरिंग घर 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 घुमवली आणि तिथं होतो इथं आलो. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी सौर मांडीला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तोपर्यंत जय महाराष्ट्र.